विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त काही ट्विस्ट बघायला मिळणार आहेत आणि यामध्ये अधीराची फजिती होणार आहे. तर मालिकेत आपल्याला सुरुवातीला असं बघायला मिळतं की स्वानंदी आणि समर या दोघांची रोमॅन्टिक डेट सुरू असते. एकीकडे आपण पाहतोय की स्वानंदी तिच्या लाडक्या समरला एक मस्त सरप्राईज देण्याच्या तयारीत असते आणि समरने आतापर्यंत तिच्या आणि तिच्या कुटुंबासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर त्यामुळे त्याला खुश करण्यासाठी स्वानंदीने एक प्लॅन आखलेला असतो. ती समरला थेट बोटिंगसाठी घेऊन जाते आणि दोघेही आपली डेट एकदम भारी एन्जॉय करत असतात. अगदीच एकाच नारळातून स्ट्रॉ लावून एकत्र पाणी पिण्याचा त्यांचा हा रोमॅन्टिक ट्रॅक मालिकेत आपल्याला दाखवलं जातो आणि यामध्ये मालिकेत एक वेगळाच गोडवा येतो. परंतु दुसरीकडे जी मल्लिका आहे त्या मल्लिकाची तडफड आणि प्लॅन आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे इकडे दुसऱ्या बाजूला मल्लिकाच्या डोक्यात एक वेगळंच काहीतरी शिजत असतं, एक वेगळाच प्लॅन शिजत असतो. तिला वाटत असतं की तिच्या लाडक्या लेकीचं म्हणजे अधीराचं सासरी अजिबात काही चांगलं चाललेलं नाहीये. ती अर्पिताशी बोलताना आपला राग व्यक्त करते. अर्पिता तिला समजवण्याचा प्रयत्न करते की अगं मॉम, राहू दे ना तिला, ती तिच्या संसारात सुखी आहे, तर तू का असा विचार करतेस. पण मल्लिका काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. काही झालं तरी मला तिला आपल्याकडे परत आणायचंय, ती माझी डॉल आहे असं मल्लिका बोलत असते आणि असा तिचा एक ठाम निश्चय असतो. तर आपल्याला मालिकेत पुढे बघायला मिळतो किचन मधला ड्रामा आणि यामध्ये काय होतं की तिकडे सासरी मंदाकिनीने मात्र अधीराला चांगलंच कामाला जुंपलेलं असतं. मंदाकिनी अधीराला चक्क गवार निवडायला देते आणि बिचारी अधीरा काय करते की आता तिला गवार निवडायची आहे आणि गवार कापायची, तर त्यासाठी ती चाकूचा वापर नाही करत, ती कात्री घेऊन गवार कापत बसते आणि मंदिका मग तिथे येते आणि तिला स्पष्ट सुनावते, आता तू ही गवार कापली आहेस ना, तर मग त्याची भाजी सुद्धा तूच बनवायची. घरातले सगळे आयते बसून खातात आणि मी इथे एकटीच किचनमध्ये राबत असते. आता अधीरा जी आहे ती देखील निमूटपणे ठीक आहे असं म्हणते आणि ती गवार स्वच्छ धुते आणि आजच्या स्मार्ट सुनेसारखी थेट इंटरनेटवर गवारची भाजी कशी बनवायची असं रेसिपी सर्च करते. तर मोबाईलला एका बाजूला ती लावून ठेवते आणि ती आपला स्वयंपाकचा जो प्रयोग आहे तो सुरू करून टाकते. तर मग रोहन तिकडे येतो आणि रोहन तिकडे येऊन हा मंदाकिनी जी आहे तिचं स्पष्ट जे फरमान असतं की कोणी येऊन त्याला मदत करायची नाही, अधीराची मदत करायची नाही. मग ती जी मंदाकिनी आहे ती स्पष्ट रोहनला देखील सांगते की तू काय मदत करायची नाही अधीराची. आता होतं काय की अधीराला स्वयंपाकाची अजिबात सवय नसते, आपल्याला माहितीच आहे. तर रेसिपी बघून स्टेप बाय स्टेप ती सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला ते खूप अवघड जात असतं. तर याच गडबडीत अचानक अधीराला हातालाही कडकडीत चटका बसतो आणि ती वेदनेने जोरात किंचळते. तर नेमके त्याच वेळी मल्लिकाचा तिला फोन आलेला असतो आणि फोनवरून अधीराची किंकाळी ऐकून मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकतो. तर ती घाबरून विचारते, काय झालं माझ्या डॉलला, माझी डॉल का ओरडते. तर अधीरा रडत सांगते, मम्मा मी स्वयंपाक करत होते आणि माझ्या बोटाला खूप जोराचा चटका बसलाय ग. तर हे ऐकून मल्लिकाला मोठा धक्का बसतो. बाप रे, आणि माझी डॉल तिथे कसला स्वयंपाक करत होती असं म्हणत मल्लिका तिला तिथेच थांब, मी आत्ताच्या आत्ता येते असं सांगते. तर इकडे मंदाकिनी अधीराच्या हातावर थंड पडण्यासाठी क्रीम वगैरे लावत असते, पण अधीराला खूप वेदना होत असतात. तिकडे मल्लिकाच्या जीवाची घालमेल सुरू असते आणि आजी मल्लिकाला अडवतात आणि म्हणतात, सकाळीच पिंट्याने सांगितलंय ना की त्याच्या घरातल्या विषयात लक्ष घालायचं नाही, मग तू कशाला उगीच जातेस. पण मल्लिका ऐकते, ती कसली राईट, माझ्या लेकीला भाजलंय आणि ही लोक माझ्या मुलीला तिकडे राबवून घेत आहेत, मी कशी शांत बसू असं म्हणत त्या आजीचं काही न ऐकता तडक अधीराकडे जाण्यासाठी घरातून बाहेर पडते. तर मल्लिकाचा राडा आपल्याला मालिकेत पुढे पाहायला मिळतो आणि कशा प्रकारे मग ती तोंडावर पडते हे आपल्याला पाहायला मिळतं. मल्लिका जी आहे ती आता वाऱ्याच्या वेगाने तिकडे पोहोचत असते आणि अधीराचा भाजलेला हात बघून तिचा पारात चढतो. ती थेट मंदाकिनीवर आवाज चढवते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या पोरीला अशी कामाला जुंपण्याची. तर तुमच्याकडे एक साधी कामवाली पण तुम्ही लावलेली नाहीये, तेवढी कामवाली पण ठेवता येत नाही का तुम्हाला. तर एवढ्या मोठा आहात तुम्ही, तर तरी माझ्या मुलीला अशी कामं कशी काय करायला लावू शकता. तर यावर मंदाकिनी पण सडेतोड उत्तर देते, मग मी काय तुमच्या मुलीला या घरात सून म्हणून कशासाठी आणलंय. तर काही चूक केली का मी तुमच्या मुलीला आमच्या घरी सून आणून. तिने घरातली कामं केलीच पाहिजेत ना एक सून म्हणून.
तेवढ्यात रोहन तिकडे येतो आणि दिलीपराव देखील तिकडे येतात आणि दिलीपराव परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि मल्लिकाला समजावतात की ही छोटी मोठी कामं आहेत, एवढं काही मोठं पण त्या आधिराने केलेलं नाहीये. पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा स्वतः आधिरा मल्लिकाला थांबवते. ती मल्लिकाला म्हणते, मॉम प्लीज तू जरा शांत बस ना, हे सगळे फक्त माझ्याच चुकीमुळे झालंय, यात कोणाचाही दोष नाहीये आणि इट्स ओके, तू एवढी काळजी करू नकोस. तर अशा प्रकारे मालिकेत आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात आणि इथेच मल्लिकाचा सगळा डाव फसतो. स्वतःच्या मुलीने साथ न दिल्याने मल्लिकाला सगळ्यांसमोर पूर्णपणे ती तोंड घशीच पडते, कारण तीच सगळ्यांना चरा बोलत होते, तुरु बोलत होते, पण तीच आता तोंडावर पडली आहे. एकीकडे मल्लिकाचा असा अपमान होतो तर दुसरीकडे समर आणि स्वानंदी मात्र आपली मस्त डेट एन्जॉय करत असतात. आता मालिकेत पुढे काय होणार हे खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं मालिकेत पुढे काय होईल? तुमचे मत नक्की कमेंट करा. आजचा एपिसोड कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मालिकेचे एपिसोडबद्दल असंच ऐकण्यासाठी. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागामध्ये आणि पाहूया मालिकेत नेमकं अजून पुढे काय काय घडतंय ते.